माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या पुढाकारातून युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीच्या वतीनं दरवर्षी 6 जूनला किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। दरवर्षी या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची संख्या वाढत चालली आहे। यावर्षी सुद्धा शिवभक्तांच्या अमाप उत्साहात हा सोहळा संपन्न झाला। काल गुरुवारी दुपारी राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून या सोहळ्याची सुरुवात झाली। त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं नाणे दरवाजाजवळ स्वागत होऊन गड चढणीला सुरुवात झाली। त्यानंतर नगारखान्याजवळ मान्यवरांच्या हस्ते गड पूजन करण्यात आलं। युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींच्या हस्ते युद्धकलांच्या प्रात्यक्षिकांना प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर ढोलवादन, शाहिरी पोवाडे, जगदीश्वराच्या मंदिरात भजन, कीर्तन, शिरकाई देवीच्या मंदिरात गोंधळ असे कार्यक्रम झाले। आज सकाळी 7 वाजता नगारखान्याजवळ युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यानंतर राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम सादर झाला। सकाळी 10 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीला अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर शिवछत्रपतींच्या सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला। यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी उपस्थित शिवभक्तांशी संवाद साधला। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला संभाजीराजेंनी विरोध केलाय। याच अनुषंगानं बोलताना आज त्यांनी रायगडावर पोषक गोष्टीच राहतील असं स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी अतिक्रमण काढताना आपण धनगर समाजासोबत असू असंही सांगितलं। त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाला राष्ट्रीय सणाचा दर्जा देण्याची मागणी केली। संभाजीराजेंच्या संवादानंतर शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। पालखी जगदीश्वर मंदिरात आल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी वारकऱ्यांना वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान केला। त्यानंतर संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांच्यासह उपस्थित शासकीय अधिकारी, शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीचे पदाधिकारी तसंच शिवभक्तांनी शिवछत्रपतींच्या समाधीला अभिवादन केलं।